चला इकॉनॉमीचे प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न जो आहे बघा 21 नंबरचा बी सेट आपला, तिच्यामध्ये एमएनसी बद्दल विचारलेलं आहे. आता एमएनसी जे आहे तर त्यांच्या बऱ्याचशा ब्रांचेस असतात, तिच्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे की त्यांच्या शाखा विस्तार असतो. बहुराष्ट्रीय कंपन्या एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेष करून एकच नाही अनेक एकापेक्षा जास्त प्रोडक्ट्स मध्ये डील करतात. ते यांचा विस्तार विकसनशील देशात जास्त आहे, त्यांचा विस्तार जो आहे तो डेव्हलप कंट्रीज मध्ये जरा जास्त आहे बघा. आणि नवीन उत्पादनांच्या संशोधन विकासावर ते भर देतात. सो ए अँड डी इज द आन्सर. 22 नंबरचा प्रश्न बघा, आरबीआय काय काम करतं. आता याच्यामध्ये जे शेअर बाजारचं नियमनाचा आयबीसी डायरेक्ट समज हे सेबी आहे बघा इथं. सो आरबीआय जे आहे चलन धोरण, बँकिंग नियमन, अर्थविषय बाबी. सो इथं सेबी. सो 3 नंबर आन्सर. लैंगिक समता निर्देशांक जे आहे बघा त्याची प्रमाणित गणना पद्धती कोणती आहे, तर त्याच्यामध्ये रेशो ऑफ फिमेल ग्रॉस इनरोलमेंट जे आहे बघा, रेशो टू मेल ग्रॉस इनरोलमेंट रेशो ऑफ गिव्हन लेवल ऑफ एज्युकेशन. सो 2 नंबरचं उत्तर आहे. फिस्कल डेफिसिट काय असते. फिस्कल डेफिसिट जे आहे, फिस्कल डेफिसिट आपली प्रायमरी डेफिसिट विचारलंय, फिस्कल डेफिसिट मायनस इंटरेस्ट पेमेंट. ओके, बेसिक कन्सेप्ट क्लिअर असले म्हणजे असा प्रॉब्लेम येत नाही बघा. त्याच्यानंतर जे आहे व्हॉट डज टर्म अकाउंटिंग ऍक्च्युअली मीन इन अकाउंटन्सी जे आहे बघा. सो आयडेंटिफाईंग, रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग ट्रान्झॅक्शन जे आहेत तर त्याचा अर्थ अकाउंटिंग. मग आता एक गोष्ट इथं क्लिअर काय होते की तुम्हाला बेसिक्स तुमचे क्लिअर असणं फार गरजेचं आहे. देन 2023-24च्या अर्थसंकल्पात सप्तर्षी अशी संकल्पना आली होती. आता खरं तर आता 26-27चा अर्थसंकल्प आपण बघितलेला आहे. यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत 24 ला घेऊन जरा जास्त प्रश्न आलेले आहेत हे दिसतं. आपलं करंट मध्ये पण बघितलंय. व्यापार विकास याच्यात नाहीये, बाकीच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था 2004-05 नंतर मोठा बदल तिच्यामध्ये काय आहे, तर शेतीतलं अवलंबित्व कमी होतंय, शेतमजुरांची संख्या जी आहे कमी होते. याला कुठल्या प्रकारचा बदल म्हणता येईल, तर हा स्ट्रक्चरल चेंज म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो. देन आता 28 नंबरचा जो प्रश्न आहे बघा आपला की बँक रेट जे आहे तर तो काय असतो ना. बँक रेट जे आहे किंवा कॅश रिझर्व्ह रेशो जो आहे, मेंटेनिंग सर्टन मिनिमम रिसोर्सेस विथ आरबीआय, किंवा ओपन मार्केट ऑपरेशन आपण बघितलंय, बाईंग अँड सेलिंग इलिजिबल सिक्युरिटीज जे आहेत. मग आता डीचं जे आहे तर आपलं 2 आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे याचं जे आहे सी स्टॅट्युटरी लिक्विडिटरी रेशो जे आहे, लिक्विड असेट इन द फॉर्म ऑफ कॅश, गोल्ड, सिक्युरिटी. सो बेसिकली याचं जे हे आहे बघा आपलं बँक रेट जो आहे, आन्सर जे आहे बघा तर ते 2 आहे. एकाचं जे आहे बँक दर जो आहे तो रिडिस्काउंट रेट जो आहे. ओके, त्याच्यानंतर जे आहे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो जो आहे आपला सीचं 4 जे आहे, मेंटेनिंग लिक्विडिटी लिक्विड ऍसेट इन द फॉर्म ऑफ कॅश गोल्ड. सो सिंपली जे आहे तुम्ही जर ओपन मार्केट ऑपरेशनचा जरी विचार केला तर मग 2 ऑप्शन्स तिथंच तुमचे क्लिअर होऊन जातात. त्याच्यानंतर जे आहे सीचं 4 जे आहे बघा आपल्या, ओके, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, सीबी कॅश रिझर्व्ह रेशो. रुटीन कन्सेप्ट आहेत, रुटीन कन्सेप्ट नुसार जरी तुम्ही गेला तर गोष्टी ज्या आहेत तर त्या सोयीच्या होऊन जातात आपल्याला. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे विच लिमिटेशन डिफिकल्टी अराइज इन नॅशनल इन्कम एस्टिमेशन इन इंडिया. नॅशनल इन्कम एस्टिमेशन मध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत. अब्सेन्स ऑफ डेटा ऑन इन्कम डिस्ट्रीब्युशन हे बरोबर आहे. अनरिपोर्टेड इलिगल इन्कम किंवा आउटपुट ऑफ मॉनिटाईज नाही, नॉन मॉनिटाईज असलं तर बरोबर राहिलं असतं. हे मॉनिटाईज आहे त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. नॉन अवेलेबिलिटी ऑफ डेटा अबाउट इन्कम ऑफ स्मॉल प्रोसिजर, त्याच्यामुळे एबीडी इज द आन्सर. 30 नंबरचा प्रश्न आहे बघा, रॅशनल इन्कम इज अ स्टॉक. स्टॉक नाही, फ्लो कन्सेप्ट आहे, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. द अमाउंट ऑफ नॅशनल इन्कम आफ्टर डिडक्टिंग डिप्रिशिएशन फ्रॉम द गॉस नॅशनल इन्कम इज कॉल्ड नेट नॅशनल. आणि आपण बघितलेलं आहे की ते डिप्रिशिएशन मायनस करा घसारा. डबल मेजरमेंट ऑफ आउटपुट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इज अवॉइडेड व्हाईल मेजरिंग नॅशनल इन्कम. सो बी अँड सी इज द आन्सर. देन 31 जे आहे बघा 2023-24 कालावधीत औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकानुसार औद्योगिक उत्पादन 5.8% वाढलंय, बरोबर आहे. आणि कोळसा जे आहे ते एक 7 पॉईंट समथिंग वाढलेलं आहे, 13% खूप जास्त होतं, त्यामुळे फक्त अ बरोबर आहे इथं. पुढचा जो प्रश्न आहे बघा आपला, ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी ट्रायसेम योजना 15 ऑगस्ट 1979 मध्ये सुरू झाली, हे बरोबर आहे. आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 1980 जे आहे बघा इथं 90 आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. फक्त 1 बरोबर आहे, 2 चुकीचं आहे. देन 33 जे आहे डॉक्टर महेंद्र देव आणि सी रवी यांनी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची गणना करण्यासाठी कुठले निकष ऍड केले होते. सो एज्युकेशन आणि हेल्थ जे आहे ब आणि ड हे त्यांनी ऍड केलेले आहेत बघा. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे 34 नंबरचा जो प्रश्न आहे आपला, लोकसंख्या लाभांश म्हणजे काय, तर रायझिंग शेअर ऑफ वर्किंग एज पॉप्युलेशन.
लोकसंख्या लाभांशमध्ये वर्किंग एज पॉप्युलेशनमुळे जो बेनिफिट होणार आहे त्याचा विचार आहे. आणि अर्थसंकल्पातील विकासेतर खर्चामध्ये कशात समावेश होतो? विकास काय आहे? एज्युकेशन विकासमध्ये येतं, पेन्शन, व्याज परत हे विकासात येत नाही. त्याच्यामुळे ABD इज द आन्सर. सो 35चं उत्तर जे आहे तर ते 2 आहे बघा. ओके, सो हे इकॉनॉमीचे जे आहेत तर ते प्रश्न होते. आणि याच्या आधारे जे आहे आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतात की बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. योजना ज्या आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला चांगली पाहिजे, कधी सुरू झाल्यात काय. ओके, किंवा करंटमध्ये आपण 2 योजनांचे उद्दिष्ट बघितलेले आहेत. सो ते फार मॅटर करतं बघा. धन्यवाद.